शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा त्याच्याबद्दल सुद्धा. हॅलो सर, नमस्कार. माझ्याकडे आमच्या जिल्ह्यातील सगळे शिक्षण सेवक आहेत संघटना. त्यांनी परवा पुण्याला आंदोलन केलं होतं आणि पॅक केला होता. आपण पहिला टप्पा केला, दुसरा टप्पा कधी करणार आहे आपण? फाईल आपल्याकडे आहे ना, थोडं लवकर घ्यावं लागेल त्यांची मागणी. मी एक पत्र देतो आमच्या विविध मागण्याविषयी. एक बैठक नेक्स्ट वीक लावून घ्याल माझ्या विनंतीवर. हां, ते सगळ्या मागण्या केल्या तुम्ही आपलं कसं काय करायचं बैठक लावायला यायची सगळ्या शिक्षक बंधूंना नमस्कार. आपण माझ्याकडे आलात, आपलं हार्दिक स्वागत आहे. गोटेच ना आपण? हां, गोटेच. गोटेंची कहाणी ऐकून माझ्यासोबत सगळ्यांचंच हृदय पाणावलं असेल. एका शिक्षकाची व्यथा आहे, प्रत्येकाच्या व्यथा वेगळ्या आहे. सारांश करायचा एक असंच आहे. आणि हे खरं आहे की 16,000 मिनिमम वेजेस सुद्धा नाही आहे. त्यामुळे 16,000 काहीच होत नाही याची मला जाणीव आहे. माझे वडील ज्यावेळेस 2000 रिटायर झाले त्यावेळेस एवढाच पगार नव्हता. मला वाटतं आमच्या वडिलांना पगार होता 12,000 पगार. आता पेन्शन 25,000 आहे. असो, पण तुमच्या संपूर्ण भावनेशी मी सहमत आहे. आपले शिक्षण सेवक पद कसं रद्द करता येईल यापेक्षा अगोदर पहिलं 1632 कसं होता येईल तू अगोदर. आता मी एक पत्र लिहितो शिक्षण मंत्री महोदयाला आणि 15 दिवसामध्ये आपण एक बैठक 8-10 दिवसामध्ये किंवा जेवढं काय शक्य आहे तेवढं लवकर एक बैठक त्यांच्याकडे दालनामध्ये घेऊ. आपले 5-10 लोक माझ्यासोबत या. सगळे याची काही गरज नाही. आपण सगळे बसून माननीय केसरकर साहेबांसोबत बसू. शेवटी शिक्षण मंत्री ते आहेत. ते माननीय मुख्यमंत्र्यांशी आणि यांच्याशी बोलतील अर्थमंत्री महोदयाशी. त्या माध्यमातून कसा मार्ग काढता येईल, कारण तो जो मार्ग निघाला तो माननीय मंत्री महोदयाने आम्ही बसूनच काढला होता मागच्या रात्री. पण माझी पहिले विनंती असं आहे की तुम्ही मला 1 वर्षाची ठेवा. तर राज्यामध्ये देशामध्ये कुठंच नाहीये. हो, नाही शिक्षण 1 वर्ष कसं ठेवायचं? डायरेक्ट शिक्षक ट्रेनिंग. त्यामुळं आणि दुसरं महत्वाचं की आज 16,000 का होत सिंधुदुर्गला राहायचं जायला तुम्हाला आता 1200 रुपये जास्त लागते. तर सणामुळे आणखी तिकीट वाढले. 1600 किती तिकीट केले? 1,000 रुपये. 1,000 रुपये 1,000 बायको सोबत असलं तर तिला 1,000 बायको ठेवून येणं होत नाही, आईवडील येणं होत नाही. आणि सहकुटुंब जायचं नाही याचं एकदा म्हणलं पगार तो इथेच घ्या. पगार जाते सर. पगार पुढं आले नाहीत काही काय काही लोक आले नाही. एवढा मोठा सण आहे परंतु तिथेच राहिले. 8 दिवस 12 दिवस आहे. कोकणात आहेत आम्ही. माझ्या सोबतचे बरेच जण आहेत. मला जाताना ताकीद दिली तिने, तुझ्या तालुक्याचे आमदार आहेत, जर त्यांना तू भेटून नाही आलास तर तिथं मला घेणार नाही. ताकीद दिलेली कारण त्यांना माहित आहे. नाही, प्रत्येकाने आपल्या आपल्या तुमची संघटना मोठी आहे. त्या मतदारसंघामधल्या त्या आमदारांना तुम्ही वेळ घाला. शेवटी सगळ्यांनी प्रेशर टाकला तर ते कामाला येते. मी तर तुमच्यासाठी प्रयत्न करेलच. मित्रांकडे आपण आला, अहमदपूर आला, कोण आले, गुजरातपूर आला, इथं माझे औषधीच आहे, तुमच्या माझ्या जिल्ह्यातले आहे. हे अवसर होतं बघत नाही. आकार जिल्हाच माझा आहे लातूर. त्यामुळे तुम्ही माझे सगळेच माझ्या आहात. तुमच्यासाठी लढलेच. पण त्या ठिकाणी त्या आमदारांनी प्रेशर क्रिएट केलं पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये प्रेशर क्रिएट करणं महत्वाचं आणि निर्णय घ्यायला भाग पाडला पाहिजे. माझ्यासोबत आणखी 10 आमदार आले तर माझंही वजन न वाढतं की वजन कालच दिलेत आम्ही. संजीवना सांगा की दिलं म्हणते त्यांचं तर वजन माझ्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांनी वजन टाकलं पाहिजे, पूर्णपणे फेवर केला पाहिजे. मस्त पाहिजे म्हणते सोडून जाऊन
तर आम्ही आमच्या पद्धतीने करू, संजय भाऊ त्याच्या पद्धतीने करतील, पण आम्ही सगळे मिळून संयुक्त प्रयत्न केले तर त्याचा निकाल चांगला लागेल असं मला वाटतंय. त्यामुळं मी तर तुमच्यासोबत पूर्ण ताकदीनं आहे, तर कसली शंका घेऊ नका. मी आताच पत्र माननीय केसरकर साहेबांना लिहितो, मी त्याचे प्रायव्हेट सेक्रेटरीशी आता बोललोय आणि हा निर्णय लवकरात लवकर घ्यायला आपण सरकारला भाग करू. मला वाटतं दुसरा टप्पा सुद्धा ह्या 10 दिवसामध्ये सुद्धा ह्या कॅबिनेट नाही आला तर पुढच्या कॅबिनेटला 100% आणतो, एवढं तुम्हाला गॅरंटी आहे. दुसरा टप्पा आपण लवकर घेऊ. ह्या विधानसभेच्या आचारसंहितेच्या पहिला सगळं हे विषय शिथिल करण्याचा आपण प्रयत्न करू आणि महत्वाचा पगार वाढला पाहिजे. कारण तुम्ही म्हणलेलं खरं आहे की डॉक्टर गेला की पेशंट वाढतो, हे सगळं बोलायला तर फार भारी आहे, पण आज शिक्षकांची अवस्था अतिशय वाईट या माध्यमातून 2 वर्षापासून झालेली ही सशोपट आहे, आजची नाहीये. एक पिढी बरबाद झाली याच्यामध्ये. तुम्ही येण्याच्या आधी मॅडम बोलत होते आमच्याशी, मॅडम बोलत होते. तेच म्हणत होते सर, जिल्ह्यामध्ये एक 3,000 रुपये रेंट असेल. मी ठाण्यामध्ये आहे सर, 2 मिनिट मला बोलायचं आहे. मी औसा मतदारसंघ, माझे अभिमन्यू पवार साहेब माझ्या गावात येतात, सगळेजण माझ्या गावातले त्यांना खूप मानतात, पण मला कधी त्यांच्यापर्यंत येता आला नाही. मला महाराष्ट्र शासनाचा एकता गौरव पुरस्कार भेटलेला आहे. गावातून मी एक पहिली शिक्षिका झालेली आहे. खूप मानतात सगळेजण, माहितात मला. आज मला काय अडचण मुलं मी सांगू का सर, आज अनपड अडाणी आई वडील माझं लेकरू कुठेतरी शिकून मोठं होईल, चांगलं होईल म्हणून नोकरीला शिक्षण शिकवलं, पण मी शिक्षक झाले, कष्टातून सगळं अभ्यास करून सगळं झाले, तर आज त्याच आईला मला 1,000 रुपये देणं होत नाही महिन्याला. आता 11,000 रुपये मला रूमला रेंट आहे आणि ते सोडा ठाण्यामध्ये 50,000 रुपये डिपॉझिट दिल्याशिवाय तुम्हाला रूमच देत नाही. शिरपूर रूम मध्ये मी मानते, पण ठाण्यामध्ये तुम्ही येऊन राहा. 50,000 रुपये डिपॉझिट मी कुठून द्यायचं? प्रभाकर कापसे सरांनी माझ्या अकाउंटला 50,000 टाकले, मला डिपॉझिट दिले. तुमच्यासोबत काल तिथं महानगरपालिका मंत्रालयामध्ये काल तुमची बैठक होती. मी आज इथं कशासाठी आले माहिती आहे का? काल 2-4 दिवसाखाली आपले मी तिथं एक भाषण केले काल 5 सप्टेंबरला ठाण्याच्या आयुक्त कार्यालयामध्ये. तिथं त्यांनी मला लगेच कळलं, अरे तू लाडके अभिमन्यू पवार के गाव के हो क्या? मला इतका अभिमान वाटला ना तिथं. लाडके अभिमन्यू पवार है ना जो औषध उसका हा मी त्यांची लाडकी आहे नाही मला माहिती नाही. मी काय म्हणले, माझा लाडका भाऊ हा नक्की होईल, नक्की होईल. आणि कुठं ना कुठं मी माझे लहान 2 लेकरं इथं आहेत, मी तिथं आहे, त्यांना माझ्याकडे येता येत नाही, त्यांना इकडे येता येत नाही. आज येताना मला म्हणलं काहीतरी ड्रेस आण, हे आण, ते आण. मला यायला 1200 रुपये तिकीट ट्रॅव्हल्स का. मी कसं आले 7-8 दिनाची बसून आले. मला माहिती आहे सगळं माझा म्हणजे दिव्याचे आमदार आहेत सर, सुभाष घोडे दिव्याचे आमदार. माझं तिथं बोलणं झालं, त्यांनी सुद्धा म्हणजे तुम्ही बेटा आमदार अभिमन्यू पवार की आके क्या? हा सर हो. लेकिन मला 1 रुपयाला मी भरावं लागलं सर. मला आज हेच म्हणायचं, तुम्ही आमचे लाडके भाऊ आहेत ना, ठीक आहे 1 वर्षाचं करा, कमी करा, निदान मला 16चे 32-35 तर करा. मी 11,000 रुपये रेंट घेऊ शकेल, 2,000 तर मी घरी पाठवू शकेल. आईला माहेर आता मुलगीला शिकवलं, नवऱ्याचं घर भरते, पण मी आईला 2,000 रुपये पाठवू शकते आणि इकडे नवऱ्याला पण 5,000 पाठवू शकेल ना. मला हे म्हणायचंय. मग पुढे मी जर असं नाही करू शकले ना, माझ्या गावातली कुठलीच मुली शिकणार नाही. 10वी शेतकऱ्यांनी शिकवलं रूम तिथेच तिथं होईल. मग मी चुकले का शिक्षण शिकून? अभ्यास करून मी चुकले का? आज मला हेच वाटतंय, मी अभ्यास करून शिकले म्हणून माझं वाटतं. मी नाही शिकले असते, शेतकरी नवरा भेटला असता, त्याच्यासोबत शेतकरी करून मी खुश राहिले असते. शिक्षण शिकून 35 वर्षापर्यंत आले. अजूनही 3 वर्ष मी त्याच्यातच खड्ड्यात जायचं. लोन बरं, मी लोनला मागितले, कुठली बँक लोन द्यायला तयार नाही. लोन पण देत नाही मानधन असल्यामुळे. लोन आहे का पर्सनल लोन कुठे करते? आज 10% पैसे काढलेले आहेत मी 2-3 ठिकाणी. आज चांगलं 10% 1 दिवस तरी घरी बसत नाही. त्या आमच्या वेळी अजून कसं द्यायचं, मी कुठलं काय द्यायचं? मी तिथे आता ट्युशन चालू केलं, क्लास चालू केला. आम्हाला काय ट्युशन चालू करायला मान्यता नाहीये, आम्हाला अधिकारच नाही. तुम्ही तोंड नाक दाबून बुक्की मारल्यासारखं आमचं काम आहे सर. मी औसा मतदारसंघ माझे आमदार कोण आहे तर अभिमन्यू पवार साहेब. मला एवढाच अभिमान आहे. कालचं तिथे मीटिंग झाली, लगेच दुसऱ्या पेपर आले की तुमच्या ग्रंथालयाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा. पुन्हा मला पवार साहेब तुम्ही लगेच माझी मागणी, मी लाडकी बहीण असू नको, माझा लाडका भाऊ माझ्यासोबत आहे, मी सगळं जिथे काम करून पाहिजे. मला एवढीच अपेक्षा आहे सर तुमच्याकडे. ह्या सगळ्या अपेक्षेचं ओझं माझ्यावर आहे, मला पूर्ण कल्पना. लवकरच मी बैठक लावतो केसरकर साहेबांच्याकडे आणि
त्या बैठकीनंतर माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे बैठक कशी होईल याचाही प्रयत्न करू. आता वेळ फार कमी राहिला तसाही आता माझंही रणांगण सुरू झालेलं आहे त्यामुळे मला इकडे वेळ द्यावा लागतो मतदारसंघामध्ये. तसं मुंबईला अशाच जाणं कमी झालं निवडणुकीमुळे. तरी तुमच्यासाठी मी एक दिवशी खास केसर कसाबाची वेळ घेऊन एक 4-5 आपल्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी त्यात दोन पहिले आपल्या बाकी तुम्ही सगळं जाऊन आपल्याला आपण व्यथा मांडू. मी तुमची फुकट वकिली करतो, काय काळजी करू. सर मुंबईमध्ये मला अभिमानानं सांगतात तुम्ही अभिमान पवार यांचे कुठले एक तिथं मला किती अभिमान वाटतं सर माझ्या आयुष्यातले. आज आदिवासी आमदार आहेत हो सुभाष भोईर त्यांना विचारा मला स्पीच कसं झालं होतं त्याचं. हो का? तिथं त्यांनी म्हणले मला की अभिमान पवार की आगे होता. थँक्यू आपल्या या प्रेमाबद्दल. नक्कीच आपण यात मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. तुमच्या सगळ्या अपेक्षा मी गणरायाला प्रार्थना करतो की याच विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पूर्ण व्हाव्या. गणपतीचं सीझन आहे, तुम्ही गणपती सुट्टीला आलात पण विघ्नहर्त्यालाच टाकता करू आपण. आणि मुख्यमंत्री आमचे तसे दिलदार आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांकडे आपण जाऊया. केसरकर साहेब कडून जाऊन त्यांना घेऊन आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. आणि मुख्यमंत्र्यांकडे जर हा व्यथा मांडली तर मला कळते की ते महाराष्ट्राचे प्रश्न सोडतात. आज धराडीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पूर्ण देशामध्ये एक नावलौकिक होतोय. माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून आपण यावर कशी मात करता येईल. हे खरं आहे की 16,000 काहीच होत नाही. आणि ताईने म्हणणं खरं आहे की सिंधुदुर्ग हे असंही जिल्हा जरी असला तरी ते रुरलमध्येच असंच आहे. बघितलं आपण दुर्गम भाग असेल, कणकवली असेल, है ना, रायगड असेल, रत्नागिरी वगैरे. आणि ठाणे हे शहर आहे. ठाण्यामध्ये किराणा घर मिळत नाही, फ्लॅट मिळत नाही. मिळालं तर पगडी द्यावं लागते, त्याला पगडी म्हणतात. रूम शोधून देणारे ना ते एक महिन्याचं भाडं ब्रोकर घेतात. फार कठीण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांचं आणि मला हेही लॉजिकल प्रश्न पडतो की तिथे जगण्या मनाचा प्रश्न आहे, तर विद्यार्थी शिकावं काय. डोक्यात जर हेच असेल तर शिक्षणाचा परिणाम किती होणार आहे, लेकराला शिकवायचं काय, हाही मुद्दा या निमित्तानं प्रश्न मला जाणवतो. त्यामुळे या सगळ्या सरासर विचार करता मी तुमचा भाऊ म्हणून सगळ्यासोबत ताकदीनं उभा आहे. काही काळजी करू नका. मी तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत राहील. आणि लवकरच केसरकर साहेब यांच्याकडे बैठक घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे लवकरात लवकर कशी बैठक लावता येईल. आणि जसं मागचा प्रश्न सुटला ते काय प्रश्न आता नव्हता, गेल्या 18 पासूनचा प्रश्न होता. तुम्हाला फक्त एवढं दिसतं की आज बैठक मिटला, असं नाही. अशा अगोदर 8-10-12 बैठका झालेल्या आहेत. त्याच्यामुळं होत 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 तुकडा पडलेला आहे. त्यामुळं आपलाही प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून चालला, 2000 प्रश्न आहे. या निमित्तानं शिक्षण सेवक हा विषय आपल्यालाही पटत नाही. शिक्षक ट्रेनिंग म्हणा वाटल्यास काहीतरी आणखी असं काय म्हणता येईल. शब्दात सुद्धा मान अपमानाचा विषय असतो. शब्द सुद्धा बऱ्याचदा शब्दांना सुद्धा घात होतो, मान अपमान होतो शब्दामध्ये. आणि शिक्षक सेवक हा सन्माना सुद्धा नाहीच आहे. शिक्षक असावा किंवा मग ट्रेनिंग शिक्षक, प्रोफेशनल शिक्षक म्हणा, ट्रेनिंग शिक्षक टीचर म्हणा, ते काही म्हणू म्हणजे सेवक करतो म्हणून. मग शेवकाला काय म्हणायचं, शेवक शेवक म्हणायचं हे प्रश्न मला या ठिकाणी पडतो. त्यामुळे आपण यावर त्या बैठकीमध्ये या शब्दासहित, शब्दछळासहित आर्थिक छळावर सुद्धा आपण विचार करू. आणि किमान दुप्पट कसं होईल याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेन, एवढंच मी आश्वासन करतो. जय महाराष्ट्र. म्हणले ना दुसऱ्या टप्प्याबद्दल